नमस्कार मित्रांनो, इयत्ता 10वीचा आपण मॅथमॅटिक्स पाहत आहे आणि याच्यामध्ये आज आपण 1.4 प्रॅक्टिस सेट 1.4 पाहणार आहे. याच्यामध्ये काय दिलेले आहे, आपल्याला दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहेत आणि ते आपल्याला सॉल्व्ह करायचे. तर ते कसे सॉल्व्ह करायचे, पण त्याच्यामध्ये वेगळेपणा काय आहे ते आपण बघूया. चला तर मग सुरू करूया. बघा, या ठिकाणी दोन इक्वेशन दिलेले आहेत. फक्त आता इथं बदल काय केला आहे, याच्या अगोदरच्या सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये जे एक्स आणि वाय हे दोन व्हेरिएबल होते ते डायरेक्टली आपल्या कोइफिशियंटच्या बरोबर दिले होते. पण इथं हे जे एक्स आणि वाय हे जे डिनॉमिनेटरला आहेत, तर ते डिनॉमिनेटरला असल्यानंतर काय करायचं, एवढंच मॉडिफिकेशन आहे. फक्त व्हेरिएबल्स जे आहेत ते डिनॉमिनेटरमध्ये दिलेले आहेत. तर त्यासाठी एक सोपी पद्धत आहे, आपण बघूयात ती काय आहे. बघा, इक्वेशन 1 आहे 2/x - 3/y = 15. हे आपलं इक्वेशन नंबर 1 आहे. बघा, याला कन्वर्ट करण्यासाठी म्हणजे याला आपल्या साध्या स्वरूपामध्ये व्हेरिएबल आपल्याला घ्यायचा आहे, तो डिनॉमिनेटरला न घेता न्यूमरेटरला घ्यायचा आहे. तर काय करायचं, फक्त बघा एकदम सोपं आहे. हीच याच्यामध्ये हा फक्त महत्वाचा मुद्दा आहे की डिनॉमिनेटर मधला व्हेरिएबल आपण कसा घालवतो. बघा, 2/x म्हणजेच काय हो, 2 × 1/x, बरोबर. आणि त्याच्यानंतर 3/y म्हणजे काय हो, 3 × 1/y झालं = 15. इथपर्यंत कळलं. आता आपल्याकडे व्हेरिएबल्स काय आहेत, 1/x आणि 1/y. आता काय करायचं, आता आपण 1/x let's take 1/x = m and 1/y = n. म्हणजे 1/x ऐवजी m लिहायचा आहे, हा नवीन व्हेरिएबल आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि 1/y ऐवजी n हा दुसरा एक नवीन व्हेरिएबल आपण घेऊयात. मग या व्हॅल्यू पुट केल्यानंतर या व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये आपण पुट करायच्या. तर इक्वेशन काय मिळेल आपल्याला, तर इक्वेशन मिळेल, बघा 2 ॲज इट इज घ्यायचा आहे. 1/x च्या ऐवजी काय लिहायचंय, m लिहायचंय. त्यानंतर मायनस साइन आहे, त्यानंतर 3 आहे तसा घ्यायचा आहे. त्यानंतर 1/y ऐवजी आपण काय घेणार आहोत, n घेणार आहोत. 1/y ऐवजी n म्हणजे 3n = 15. बाकी गोष्टी आहेत तशा, फक्त 1/x आणि 1/y ऐवजी m आणि n या दोन व्हॅल्यू टाकायच्यात. बाकी इक्वेशन आहे तसं लिहायचं. हे झालं इक्वेशन नंबर आपलं 1चं मॉडिफाईड व्हर्जन. त्याला इक्वेशन नंबर 2 देऊ आपण, लक्षात. आता आपण काय करूयात, इक्वेशन नंबर 2 मध्ये अशाच पद्धतीने m आणि n या व्हॅल्यू पुट करूयात. m आणि n, m काय मानलंय आपण 1/x आणि n काय मानलंय 1/y. तर आपले पहिल्यांदा काय करूयात, इक्वेशन 2 लिहून घेऊयात. 8x + 5/y = 77. हे झालं आपलं इक्वेशन 2. इथं इक्वेशन 3 देऊ आपण, जे मॉडिफाईड व्हर्जन आहे इक्वेशन 1चं त्याला इक्वेशन 3 देऊ, कारण आपलं इक्वेशन 2 जे दिलेलं आहे ते इक्वेशन 2च राहू द्या. त्यानंतर काय करूयात, 1/x आणि 1/y यांच्या व्हॅल्यू m आणि n याच्या स्वरूपामध्ये आपण यामध्ये टाकूयात आणि इक्वेशन परत लिहूयात. तर इक्वेशन कसं बनेल, बघा सिम्प्लिफाय करूयात. 8/x म्हणजेच 8 × 1/x प्लस 5/y म्हणजेच काय 5 × 1/y, बरोबर. फक्त आपण सिम्प्लिफाय करून लिहिलंय, बाकी याचा आणि याचा अर्थ सेमच आहे. ठीक आहे, = 77 ॲज इट इज लिहूयात. आता बघा 1/x बरोबर काय m आहे, तर इक्वेशन काय लिहिता येईल आपल्याला, 8m + 5 1/y म्हणजे n = 77. याला इक्वेशन नंबर 4 देऊयात. आता बघा मित्रांनो, आपल्याकडे जे थर्ड इक्वेशन आणि फोर्थ इक्वेशन तयार झाले, तर याला आपण सॉल्व्ह करायचं. मग ते कोणत्याही पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. इथे एलिमिनेशन मेथड वापरूयात आणि ते सॉल्व्ह करूयात. तर एलिमिनेशन मेथड वापरण्यासाठी बघा, आता थर्ड इक्वेशन आणि फोर्थ इक्वेशन याच्यामध्ये कोइफिशियंट बघा m चे आणि n चे कुठं सेम आहेत का, नाही आहेत. तर एलिमिनेशन मेथड करताना
आपल्याला पहिल्यांदा त्या इक्वेशन मधले एक्सचे किंवा वायचे म्हणजे एमचे किंवा एनचे कोणत्या दोन व्हेरिएबल पैकी एका व्हेरिएबलचे कोएफिशियंट आपल्याला सेम करावे लागतील तरच ते एलिमिनेट करू शकतो आपण. तर याच्यामध्ये 2 आहे एमचा व्हेरिएबल एमचा कोएफिशियंट आणि एमचा इकडे कोएफिशियंट आहे 8. तर 2 ला आपण 8 बनवू शकतो. तर कसं? बाय मल्टिप्लाइंग इक्वेशन 3 with 4 वी गेट काय मिळेल आपल्याला? इक्वेशन 3 ला 4 ने आपण मल्टिप्लाय करायचं. तर 4 ने 2m ला मल्टिप्लाय केल्यावर 8m येईल मायनस 4 ने 3 ला मल्टिप्लाय केलं तर 12n येईल आणि 4 ने 15 ला मल्टिप्लाय केलं. सगळ्या अख्ख्या इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं म्हणजे इक्वेशन मधल्या प्रत्येक गोष्टीला मल्टिप्लाय करायचं आपण 4 ने. तर 15 into 4 60. ओके. आता हे इक्वेशन आणखी वेगळ्या व्हर्जन मध्ये आलं आणि त्याला आपण इक्वेशन 5 देऊयात. इक्वेशन नंबर 5 चालेल. आता इक्वेशन नंबर 5 आणि इक्वेशन नंबर 4 बघा. 8m चा कोएफिशियंट इथं 8 आहे आणि इथं m चा कोएफिशियंट 8 आहे. आता हे इक्वेशन आपण काय करू शकतो? सायमल्टेनियसली एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करू शकतो. तर काय करूयात बघा. आता आपण लेट्स बघा एलिमिनेशन मेथड वापरताना एक बघायचं की 8m चं आणि इथल्या 8m चं साइन काय आहे? सेम आहे. मग आपण काय करायचं? सबट्रॅक्शन करायचं म्हणजे कॅन्सल होईल. पहिलं इक्वेशन लेट्स सबट्रॅक्ट इक्वेशन नंबर 5 अँड इक्वेशन नंबर 4. इक्वेशन नंबर 4 आणि इक्वेशन नंबर 5 चं काय करायचं? सबट्रॅक्शन करायचं. तर आपण 5 इक्वेशन नंबर लिहून घेऊया. इक्वेशन नंबर 5 काय आहे? 8m मायनस 12n इज इक्वल टू 60. बघा 8m मायनस 12n आहे तसं आपण लिहून घेतलं इथं इक्वेशन नंबर 5. ठीक आहे. आता इक्वेशन नंबर 4 लिहून घेऊयात. 8m च्या खाली 8m लिहायचा प्लस 5n घ्यायचा आणि इज इक्वल टू 77 करायचं. बघा मित्रांनो आपल्याला काय करायचंय? सबट्रॅक्शन करायचंय. ज्यावेळेस आपण सबट्रॅक्शन करतो त्यावेळेस जे आपण इक्वेशन खाली लिहितो याला इक्वेशन नंबर 4 आहे. जे इक्वेशन खाली लिहितो तर त्या इक्वेशन मधील प्रत्येक टर्मचं आपल्याला साइन बदलायचे. म्हणजे 8m जे प्लस आहे ते मायनस होणार, इथं 5n जे प्लस आहे ते मायनस होणार आणि हे सुद्धा 77 मायनस होणार. म्हणजे नवीन जे चिन्ह आलंय प्रत्येक पदाचं चिन्ह आपण बदलायचे आणि प्रत्येक पदाचं चिन्ह प्रत्येक टर्मचं चिन्ह आता मायनस मायनस आले. तर आपण ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन रिस्पेक्टिव्हली करायचे. आता बघा या ठिकाणी पॉझिटिव्ह 8m आणि निगेटिव्ह 8m हे काय होईल? 0. त्यामुळे यांचा विचार करायचा नाही. त्यानंतर इक्वल टू साइनच्या खाली इक्वल टू साइन देऊन घेऊयात. 60 आणि मायनस 77 याचं उत्तर काय येईल? 60 आणि मायनस 77. तर आन्सर येईल 17. बट साइन कोणतं येईल? मायनस, कारण 77 मोठा नंबर आहे आणि त्याला मायनस साइन आहे. बरोबर. त्यानंतर हे दोन्ही मायनस मायनस आहेत. बरोबर. 12 मायनस आहे आणि 5 पण मायनस आहे. त्यानंतर त्याची ऍडिशन होईल आणि आन्सरला साइन काय येईल? तर मायनस साइन येईल. म्हणजे आपलं फायनल आन्सर इथं 12 आणि मायनस 5 यांचं ऍडिशन करायचं, मायनस साइन द्यायचं, 17n असं येईल. म्हणजे n ची किंमत काय आली? -17 अपॉन -17. सो n इज इक्वल टू 1. n इज इक्वल टू जेव्हा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये सेम नंबर असतो तेव्हा आन्सर 1 येते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला n ची किंमत मिळाली. आता m ची किंमत काढूयात. आता आपण n ची जी आलेली व्हॅल्यू आहे ती सगळ्यात सोपं इक्वेशन एखादं घ्यायचं आणि त्यात पुट करायचं. हे इक्वेशन घेऊयात आपण 2m. ओके. नाउ लेट्स पुट this value of n that is equal to 1 in equation number 3. Equation number 3 काय मित्रांनो ते लिहून घेऊयात. पहिल्यांदा चुकायचं नाही कारण
एक जरी चिन्ह, एक जरी अंक चुकला, मिस झाला, गडबड करायची नाही अजिबात. 2m - 3n इज इक्वल टू 15. हे झालं इक्वेशन नंबर 3. याच्यामध्ये ही n ची व्हॅल्यू जी आहे 1 आलेली आहे, ती आपण पुट करणार आहोत. n च्या ऐवजी 1 लिहायचे फक्त आणि इक्वेशन आहे तसं लिहून घ्यायचे, म्हणजे आपल्याला m ची व्हॅल्यू मिळेल. 2m m ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. त्यानंतर -3 n च्या ऐवजी 1 इज इक्वल टू 15. इक्वेशन काय बनेल? 2m - 3 इज इक्वल टू 15. बरोबर. त्याच्यानंतर बघा आता या ठिकाणी -3 इक्वेशनच्या दुसऱ्या बाजूला जाईल, ऑब्विसली त्याचं साईन बदलेल. म्हणजे काय होईल? 2m इज इक्वल टू 15 प्लस 3, म्हणजेच 2m इज इक्वल टू 18. ठीक आहे. 2m इज इक्वल टू 18 आलं आणि m इज इक्वल टू 18/2 मीन्स 9. इथं आपलं इक्वेशन्स m आणि n च्या व्हॅल्यू मिळाल्यात, म्हणजे आपला प्रॉब्लेम इथं संपला नाहीये. आत्ताशी आपल्याला m आणि n यांच्या व्हॅल्यू मिळाल्यात. आपल्याला काय काढायचं मित्रांनो? आपल्याला x आणि y यांच्या व्हॅल्यू काढायच्या. तर आता लास्ट आणि महत्वाची छोटीशी स्टेप राहिली, तर त्यात कसं करणार बघा. त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार? त्याच्यामध्ये तुम्ही m आणि n यांच्या व्हॅल्यू आपण कशाला मानलं होतं? तर बघा, आपण 1/x इज इक्वल टू काय केलं तर m मानलं होतं. 1/x इज इक्वल टू m. सो 1/x इज इक्वल टू m ची व्हॅल्यू काय आली? 9. सो x इज इक्वल टू 1/9. आलेल्या व्हॅल्यूचे फक्त रेसिप्रोकल केलंय. आणि त्याचप्रमाणे 1/y काय घेतलं होतं आपण मित्रांनो? 1/y घेतलेलं n. n ची व्हॅल्यू किती आली ती पुट करूयात. 1/y इज इक्वल टू n ची व्हॅल्यू होती, n ची व्हॅल्यू 1 आहे. 1/y इज इक्वल टू 1. सो y इज इक्वल टू ऑल्सो 1. म्हणजे शेवटी आन्सर लिहू आपण. आन्सर काय आपलं? सोल्युशन ऑफ simultaneous equation is x is equal to 1/9 आणि y is equal to 1. ठीक आहे. चला तर मित्रांनो, दुसरं आपण उदाहरण सोडूयात आता. या ठिकाणी पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला काय दिलं होतं? नुसतं x आणि y डिनॉमिनेटर मध्ये दिले होते. या उदाहरणामध्ये काय दिलंय? जस्ट x प्लस वाय किंवा x मायनस वाय असं काहीतरी व्हेरिएबलच्या स्वरूपात डिनॉमिनेटर मध्ये दिले. आता या ठिकाणी तसंच करायचंय, फक्त डिनॉमिनेटर मध्ये जेवढे काही व्हेरिएबल असेल, x प्लस वाय असू द्या किंवा x मायनस वाय असू द्या, त्याला आपण दोन्ही इक्वेशन मध्ये जे कॉमन असतील त्याच्याऐवजी कुठलं तरी नवीन एक व्हेरिएबल, जसं मागच्या उदाहरणामध्ये आपण m आणि n हे दोन व्हेरिएबल घेतलेले, तसंच या ठिकाणी आपण दोन कोणते तरी व्हेरिएबल ऐवजी यांच्याऐवजी ते दोन व्हेरिएबल वापरायचे. कसं ते आपण बघूयात. चला इक्वेशन 1 काय आहे ते लिहून घेऊ. पहिल्यांदा आपण 10/x प्लस वाय प्लस 2/x मायनस वाय इज इक्वल टू 4. बघा, इक्वेशन 1 मध्ये पण x प्लस वाय, x मायनस वाय, इक्वेशन 2 मध्ये पण x प्लस वाय आणि x मायनस वाय आहे. तर सरळ सरळ काय करायचं? जे डिनॉमिनेटर मध्ये अख्खं दिलंय ना, x प्लस वाय किंवा x मायनस वाय, त्याला दोन वेगवेगळे व्हेरिएबल देऊयात. म्हणजे काय? लेट्स अज्युम 1/x plus y is equal to m and 1/x minus y is equal to n. ठीक आहे. म्हणजे 1/x plus y ला आपण m मानलंय आणि 1/x minus y ला n मानलंय. ठीक आहे. आणि मग काय करूयात? मग हे आपल्याला सिंपल फॉर्म मध्ये इक्वेशन मिळेल आणि मग ते सिंपल फॉर्म मधले इक्वेशन आपण एलिमिनेशन मेथडने सोडू शकतो. बघा, तर पहिल्यांदा काय करूया आपण? आता तर आपल्याला हे माहिती आहे की 10/x प्लस वाय, तरी पुन्हा लिहून घेऊयात आपण. 10/x प्लस वाय म्हणजेच काय? 1/x प्लस वाय. ठीक आहे. ही कन्सेप्ट माहिती करून घ्या. आणि 2/x मायनस वाय म्हणजे काय? 2 × 1/x मायनस वाय आणि काय? 4. हे आपलं इक्वेशन नंबर 1.
त्याला आपण मॉडिफाय करतो. तर 1/x+y म्हणजे mx+y म्हणजे m आहे, त्याच्याऐवजी आपण इथे m लिहायचा म्हणजे 10m होईल आणि 2 × 1/x - y आहे. 1/x - y ची व्हॅल्यू काय आहे? n आहे, म्हणून 2n येईल. बरोबर, इज इक्वल टू 4. हे इक्वेशन नंबर 3 घेऊयात, जे फर्स्ट इक्वेशनचं मॉडिफाईड फॉर्म आणि सिम्प्लिफाईड फॉर्म आहे. आता सेम तसंच इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 पहिल्यांदा रिराईट करून घेऊया. 15/x+y मायनस 5/x - y इज इक्वल टू -2. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन नंबर 2 मध्ये पण सेम तसंच करायचंय. 15 सिम्प्लिफाय करून घेऊयात. 15 × 1/x+y मायनस 5 × 1/x - y. तर जे आपण ॲझ्युम केलं होतं त्या व्हॅल्यू पुट करूयात. x+y ला काय ॲझ्युम केलं तर आपण m, म्हणजे 15m होईल, मायनस साईन आहे तसं, आणि 5 आहे तसं घ्यायचा. 1/x - y ला काय घेतलं आपण n. ठीक आहे, म्हणजे हे झालं आपलं इक्वेशन नंबर 4. आता बघा, आपल्याला दोन इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायचे. तर आपण जसं आधीच्या उदाहरणामध्ये केलं होतं आपण की कोणत्या तरी एका व्हेरिएबलचे कोइफिशियंट सेम करून घ्यायचे, आणि तसं केलं तरच आपल्याला ते कॅन्सल करणं, एलिमिनेट करणं सोपं जातं. बघा, एमचा व्हेरिएबल 10 आहे, एमचा व्हेरिएबल 15 आहे. ठीक आहे, आणि इथं एनचा व्हेरिएबल 2 आहे आणि इथं 5 आहे. आता मित्रांनो, इथं प्रॉब्लेम असा आहे की 10 ला 15 करता येत नाही डायरेक्ट कोणत्या तरी नंबरने मल्टिप्लाय करून, किंवा 2 ला 5 पण करता येत नाही. पण एवढं करू शकतो आपण की आपण काय करूयात, आता याला एनच्या व्हेरिएबलला 10 बनवूत आणि याला पण 10 बनवू. म्हणजे इक्वेशन नंबर 3 ला लेट्स मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 3 विथ याला n ला 10 करायचं, nच्या कोइफिशियंटला 10 करायचं, म्हणजे 2 ला 10 करायचं आहे, तर आपल्याला 5 ने मल्टिप्लाय करायला लागेल. इक्वेशन नंबर 3 विथ 5. ठीक आहे, काय होईल मग? 5 ने आपण पूर्ण ह्या इक्वेशनला मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन काय बनेल? 50m ओके प्लस 10n इज इक्वल टू 5 × 4 20. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 5. झालं, 10n झालं. आता इथं पण 10n करायचं आहे आपल्याला, तर त्यासाठी काय करायचं? लेट्स मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 4 विथ 2. म्हणजे nचा कोइफिशियंट आपल्याला काय बनवायचा आहे तर 10, कारण इथं पण आपण 10 बनवलं आहे. तर nचा कोइफिशियंट जर 10 बनवायचा असेल तर आपल्याला 5 ला 2 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे, म्हणून होल इक्वेशनला आपण 2 ने मल्टिप्लाय करूयात. तर 2 ने मल्टिप्लाय केलं 15 ला तर आलं 30m मायनस 10n झालं इज इक्वल टू -2 आणि +2 यांचं मल्टिप्लिकेशन होईल -4. हे झालं आपलं मॉडिफाईड फॉर्म इक्वेशन नंबर 6. ठीक आहे, आता आपल्याला दोन इक्वेशन्स मिळाले, इक्वेशन नंबर 5 आणि इक्वेशन नंबर 6. आता या दोघांचं आपण एलिमिनेशन मेथडने मिळाले, इक्वेशन नंबर 5 आणि इक्वेशन नंबर 6. आता या दोघांचं आपण एलिमिनेशन मेथडने सोल्युशन काढायचं. बघा, तर एलिमिनेशन मेथडने आपण सोल्युशन काढण्यासाठी काय करूयात? पहिल्यांदा त्यांचं काय करता येईल? सबट्रॅक्शन करायचं काय ॲडिशन. बघा, इथं 10nचं साइन मायनस आहे, इथं 10nचं साइन प्लस आहे, म्हणून सबट्रॅक्शन न करता ॲडिशन करायचे. लेट्स ॲड इक्वेशन नंबर 5 and 6 विथ इच अदर. ओके, तर लिहून घेऊयात आपण इक्वेशन. पहिल्यांदा 5th इक्वेशन लिहू. 50m प्लस 10n इज इक्वल टू 20. हे झालं आपलं 5th इक्वेशन. आणि 6th इक्वेशन काय आहे? 30m मायनस 10n
इज इक्वल टू -4. बघा मित्रांनो, आपण मागे काय केलं होतं, मागच्या उदाहरणामध्ये आपलं कोइफिशियंट जे सेम झाले होते त्यांचे साइन सेम होते. तर एलिमिनेशन करण्यासाठी आपल्याला साइन सेम असतील कोणत्या सेम कोइफिशियंटचे तर सबट्रॅक्शन करायचे, आणि साइन डिफरंट असतील ऑलरेडी डिफरंट आहे कॅन्सल करायचे, त्यामुळे सबट्रॅक्शन न करता डायरेक्ट ॲडिशन करायची. चिन्ह इथं बदलत नाहीत, फक्त सबट्रॅक्शन करताना खालच्या समीकरणाची खालच्या इक्वेशनची चिन्ह बदलतात. म्हणजे हे दोन्ही कॅन्सल होईल. बरोबर, 50 आणि 30m यांचं सम काय होईल, 80m होईल. ठीक आहे, 80m इज इक्वल टू यांचं काय होईल, 20 मायनस 4 याचा आन्सर येईल 16, पॉझिटिव्ह 16. बरोबर, म्हणजेच m इज इक्वल टू काय आला, 16/80. सो m इज इक्वल टू 16 × 16 16 85, म्हणजे m बरोबर 1/5 1/5 आपला आन्सर आलं mचं. आता ही m ची व्हॅल्यू आपण कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये पुट करायची. कोणत्या इक्वेशन मध्ये करूयात, 1/5 m ची व्हॅल्यू. ठीक आहे, आपण थर्ड इक्वेशन मध्ये पुट करूयात. लेट्स पुट दिस व्हॅल्यू of m, that is 1/5 in equation number 3. इक्वेशन नंबर 3 आपण रिराईट करून घेऊयात. पहिला काय इक्वेशन नंबर 3, असं पुन्हा लिहायचं इक्वेशन, म्हणजे काय होतं, एखादी टर्म मिस होत नाही, साइन मिस होत नाही. 10m + 2n इज इक्वल टू 4 हे आपलं इक्वेशन नंबर 3. तर ह्याच्यामध्ये आपण काय करायचं, m ची व्हॅल्यू जी आहे 1/5 ती पुट करायची. m ची व्हॅल्यू 1/5, 10 लिहिला आहे तसा, m च्या ऐवजी काय लिहायचंय, 1/5 प्लस 2n इज इक्वल टू 4, म्हणजे 5 × 5 5 × 5 5 × 10 याचा आन्सर येईल 10/5 म्हणजे 2 + 2n इज इक्वल टू 4, म्हणजेच 2n इज इक्वल टू, हा 2 तिकडे गेल्यानंतर मायनस होईल, त्यानंतर 4 - 2 आन्सर येतं 2. सो n is equal to 2/2. So n is equal to 1. n ची व्हॅल्यू काय आली, 1. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला m आणि n या दोन व्हॅल्यू मिळाल्या. m आणि n या दोन व्हॅल्यू मिळाल्या. m ची व्हॅल्यू 1/5 आणि n ची व्हॅल्यू 1. आता इथं आपलं संपलं का काम, नाही संपलं. बघा, आपण m आणि n च्या ऐवजी काय घेतलं होतं, हे 1/, ते पुन्हा इथं घेऊया, कारण आपलं हे जे इक्वेशन आहे ते सॉल्व्ह कधी होईल पूर्ण, ज्यावेळेस आपण x आणि y या दोन व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज काढूया. तर काय मानलं होतं आपण, 1/x + y इज इक्वल टू m मानलं होतं. बरोबर ना, पण m ची व्हॅल्यू आपली काय आली आहे, तर ती पुट करूया इथं. 1/x + y इज इक्वल टू m ची व्हॅल्यू 1/5. ठीक आहे, बघा फक्त आता समीकरण टिल्ट करायचं. कसं होईल, x + y इज इक्वल टू 5. ओके, x + y इज इक्वल टू 5. त्याचप्रमाणे x - y काय मानलं होतं आपण, n. सो 1/x - y इज इक्वल टू n ची व्हॅल्यू 1 आली आहे. सो x 1/1च असतं, ज्यावेळेस डिनॉमिनेटरला काही नसतं त्यावेळेस 1 असतं, म्हणजे x - y इज इक्वल टू काय येणार, 1. ठीक आहे, हे दोन इक्वेशन मिळाले. आता सॉल्व्ह करू शकतो का आपण, कसं सॉल्व्ह करणार बघा, म्हणजे आपल्याला या ठिकाणी दोन सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत. इथे करूयात, x + y इज इक्वल टू 5 आणि x - y इज इक्वल टू 1. आता याचं काय करायचं, ऍडिशन इथं लिहायचं आपण. लेट्स ऍड इक्वेशन, याला नाव द्यायचं 7 आणि याला नाव द्यायचं 8. ठीक आहे,
वाय वाय कॅन्सल झाले, प्लस आणि मायनस आहेत म्हणून 2x इज इक्वल टू 6 आलं. सो x इज इक्वल टू 3. x ची व्हॅल्यू मिळाली 3. आता x ची व्हॅल्यू जर 3 मिळाली तर y ची व्हॅल्यू काढू शकतो आपण. कशी काय? x प्लस वाय इज इक्वल टू 5 आहे, हे तर मान्य आहे. x ची व्हॅल्यू 3 तिथं पुट करायची आहे, म्हणजे 3 प्लस वाय इज इक्वल टू 5. सो y इज इक्वल टू 5 मायनस 3 म्हणजे 2. Solution of equation is x आणि y च्या व्हॅल्यू लिहायच्या. x ची व्हॅल्यू 3 आली आणि y ची व्हॅल्यू 2 आली. हे आपलं फायनल सोल्युशन झालं. तर बघा मित्रांनो, फोर्थ जे उदाहरण आहे ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड बनवलं या ठिकाणी. त्यांनी काय केलंय की x आणि y हे एका इक्वेशनच्या स्वरूपातच दिलेत. तर मोठी टर्म दिली आहे, काहीच म्हणजे वेगळं करायचं नाहीये. फक्त जी डिनॉमिनेटरची जी टर्म आहे दोन्ही इक्वेशन मध्ये, जर जी ती सेम असेल त्याला एक व्हेरिएबल आपण ॲज्युम करायचं. तर कसं करायचं ते पाहूयात आपण. बघा इथं फर्स्ट इक्वेशन मध्ये आपल्याला काय दिसतंय की डिनॉमिनेटर मध्ये 3x प्लस वाय आहे आणि इथं 3x मायनस वाय आहे. इकडे पण 3x प्लस वाय आहे, फक्त इथं काय दिलंय 1/2 दिलंय. ते पण कसं घालवायचं आपण सांगूयात. बघा आता कॉमन जी टर्म काय आहे इथं 3x प्लस वाय 3x मायनस वाय. तर आपल्याला दोन व्हेरिएबल मानायचे 1/3x प्लस वाय ला आणि दुसरा व्हेरिएबल मानायचा आहे 3x मायनस वाय ला 1/3x मायनस वाय. तर डायरेक्ट थोडंसं आपण शॉर्ट मध्ये करूयात. आता प्रत्येक स्टेप थोडीशी समजून घ्या. लेट्स अज्युम 1/3x प्लस वाय is equal to m and 1/3x minus y is equal to n. बघा ह्या ज्या दोन टर्म आहेत त्यांना अख्ख्या आपण y आणि m आणि n असं अज्युम केलं. तर मग कसं येणार परत मग आपलं इक्वेशन नंबर, हे जे इक्वेशन नंबर 1 आहे ते आपण कसं लिहू शकतो. तर 1/3x प्लस वाय आहे, त्याच्याऐवजी पूर्ण m लिहू शकतो आपण, बरोबर ना. आपण पुन्हा लिहून घेऊ इक्वेशन वाटलंच तर. इक्वेशन काय आहे 3x प्लस वाय प्लस 1/3x मायनस वाय इज इक्वल टू 3/4. 1/3x प्लस वाय च्या ऐवजी m लिहायचं आहे, लिहिला. 3x मायनस वाय च्या ऐवजी n लिहिला आणि 3/4 आहे. बघा आणखी याला सिम्प्लिफाय करू शकतो आपण. कसं? तर डिनॉमिनेटर मधला इथला जो 4 आहे तो इकडे आणायचा आहे. तर तो कसा? तर तो मल्टिप्लाय होईल दोन्हीला m प्लस n. 4 इंटू m प्लस n इज इक्वल टू 3 आणि मग हेच इक्वेशन बनल 4m प्लस 4n इज इक्वल टू 3. आलं लक्षात? तर याला आपण इक्वेशन नंबर 3 देऊयात. हे इक्वेशन नंबर 1, हे इक्वेशन नंबर 2, हे इक्वेशन नंबर 3. सेम अशाच पद्धतीने आपण इक्वेशन नंबर 2 कडे जाऊयात. आता बघा इक्वेशन नंबर 2 आपल्याला लिहून घेऊयात म्हणजे कळलं तुम्हाला. 2 इंटू 3x प्लस वाय मायनस 1/2 इंटू 3x मायनस वाय इज इक्वल टू मायनस 1/8. बघा आता इथे ॲडिशनल एक नंबर आहे, एक्स्ट्रा नंबर 2. म्हणजे ही जी टर्म आपण ॲज्युम केली तर त्याला परत गुणिले 2 दिलेले. तर काय करायचं, सरळ सरळ 2 ने आपण प्रत्येक ह्या इक्वेशनला मल्टिप्लाय करून घेऊया 2 ने. ठीक आहे. लेट्स मल्टिप्लाय इक्वेशन 2 विथ 2. ठीक आहे. इक्वेशन नंबर 2 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं. 2 ने मल्टिप्लाय केलं तर होईल काय, तर हा 2 कॅन्सल होईल. म्हणजे इक्वेशन बनल 1/3x प्लस वाय. याला 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर हा पण 2 निघून जाईल, बरोबर ना. लक्षात आलं का कसं? ठीक आहे. आणखी सिम्प्लिफाय करून आपण लिहूयात.
बघ 2 ने जेव्हा मल्टिप्लाय करतो त्यावेळेस आपण 2 हा डिनॉमिनेटर मध्ये असतो, मायनस पुन्हा ह्या टर्मला सुद्धा 2 ने मल्टिप्लाय करायचं, पुढची टर्म आहे तशी लिहायची, -1/8 इंटू 2, इथं पण 2 ने मल्टिप्लाय करायचं, सगळ्या टर्मला 2 ने मल्टिप्लाय करायचं. हे 2 आणि हे 2 कॅन्सल होईल, इक्वेशन होईल 1/3x + y मायनस हे हा 2 आणि हा 2 पण कॅन्सल होईल. जस्ट मल्टिप्लिकेशन मध्ये असतो आणि एक सेम नंबर जर डिनॉमिनेटर मध्ये आणि सेम नंबर न्यूमरेटर मध्ये असेल तर तो ऑब्विसली कॅन्सल होतो म्हणजे त्याचा आन्सर 1 येतं. 3x - y आणि ह्याचं काय होईल, बे के बे बेचो काट, बरोबर, याने याला भाग जाईल म्हणजे काय येईल, मायनस साइन आहे तसं 1/4. लक्षात. आता आपण m आणि n च्या व्हॅल्यू पुट करूयात. m आणि n, m कशाला मानले, 3x + y ला. लेट्स पुट व्हॅल्यू ऑफ, लेट्स पुट m and n in equation, in above equation. m आणि n च्या स्वरूपामध्ये आपलं वरचं इक्वेशन लिहायचं. तर कसं येणार ते, 1/3x + y ला आपण m मानलंय, लिहिलं, मायनस 1/3xy ला आपण n मानलंय, बरोबर, त्यामुळं त्याच्या ऐवजी n लिहिलं, इज इक्वल टू -1/4. आता इथं पण सेम तसंच करायचं, हा 4 इकडे जाईल ना, तर तो काय होईल, मल्टिप्लाय, कारण इथं काय आहे डिनॉमिनेटर मध्ये म्हणजे तो डिव्हिजन मध्ये, म्हणजे काय होईल 4 × m - n इज इक्वल टू -1. साइन सोडायचं आहे मित्रांनो, साइन आहे तसं, मग काय बनेल इक्वेशन बनेल 4m - 4n, 4 ने याला पण आणि याला पण, m ला आणि n ला दोन्हीला मल्टिप्लाय केलं, इज इक्वल टू -1. ठीक आहे, हे जर आपलं थर्ड इक्वेशन होतं तर हे आपण फोर्थ इक्वेशन, म्हणजे आपल्याला 2 इक्वेशन मिळाले. ओके, 4m 4n. आता इथं बघा एकदम सिम्प्लिफाईड इक्वेशन मिळालं आपल्याला, सगळ्याचे कोइफिशियंट, m चा पण कोइफिशियंट 4 आहे, n चा पण 4 आहे, म्हणजे आपण सरळ ऍडिशन जरी केली, फक्त इथं मायनस आणि इथं प्लस आणि इथं मायनस साइन आहे, सरळ ऍडिशन करूयात. लेट्स सॉल्व दिस इक्वेशन. लेट्स ऍड इक्वेशन 3 and 4. एका खाली एक लिहून घेऊयात. कसं लिहिणार, 4m + 4n इज इक्वल टू 3. हे आहे थर्ड इक्वेशन आपलं, आणि त्याच्यानंतर फोर्थ वाला आहे 4m - 4n इज इक्वल टू -1. ओके, हे झालं फोर्थ इक्वेशन. यांचं ऍडिशन करूयात. प्लस आणि मायनस आहे 4n, ते कॅन्सल होतील. 4 + 4n 4m + 4m 8m होईल, 8m, आणि याचं काय होईल 3 - 1 + 2. सो m इज इक्वल टू 2/8. सो m इज इक्वल टू 1/4. m ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. आता n ची काढूयात. n ची काढण्यासाठी काय करायचं, आता n ची कशी काढणार व्हॅल्यू, आता काय करूयात आपण, n ची व्हॅल्यू काढण्यासाठी हेच 2 इक्वेशन घेऊयात, पण सबट्रॅक्शन करूयात. आता लेट्स सबट्रॅक्ट इक्वेशन 3 and 4. लक्षात का सबट्रॅक्शन करायचं, कारण आपल्याला हे व्हॅल्यू पुट करून पण होऊ शकतं, पण आपण सबट्रॅक्शन करूयात. ही व्हॅल्यू m ची जरी आपण कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट केली तरी होऊ शकतं. ठीक आहे, आपण पुट करून घेऊयात.
ठीक आहे. लेट्स पुट व्हॅल्यू ऑफ m विच इज 1/4 इन विच इक्वेशन, कोणत्या पण इक्वेशन मध्ये. ठीक आहे, थर्ड इक्वेशन मध्ये ठेवूया. इन इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3 काय आहे ते लिहून घेऊयात पहिल्यांदा. 4m + 4n = 3. ओके, तर मग m च्या ऐवजी काय लिहायचं आता 1/4 लिहायचं. m च्या ऐवजी 1/4 म्हणजे 4 × 1/4 m च्या ऐवजी लिहिलं आणि 4n आहे तसं, त्यानंतर 3. 4 विल गेट कॅन्सल. 1 + 4n इथं उरेल 1 उरेल 3. सो 4n = 3 - 1. 4n = 2. So n is equal to 2/4. So n is equal to 1/2. या ठिकाणी आपल्याला m आणि n यांच्या व्हॅल्यू मिळाल्या. m ची व्हॅल्यू मिळाली 1/4 आणि n ची व्हॅल्यू मिळाली 1/2. आता नेक्स्ट स्टेप करूयात. बघ, लक्षात ठेवा, इथे कुठेतरी लिहून ठेवा आपण. m is equal to 1/4 and n is equal to 1/2. या दोन व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. ठीक आहे, मुश्किल झालं एवढं आपल्याला. ओके, आता मित्रांनो इथं आपलं अर्ध उदाहरण सुटलंय. m आणि n च्या व्हॅल्यू मिळाल्या. ऍक्च्युली आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू काढायचं. थोडंसं लेंदी आहे, पण सिस्टमॅटिकली गेलात ना तर अगदी इझिली तुम्ही हे उदाहरण सोडू शकता. बघा आपण ॲज्युम काय केलं होतं, 1/3x + y = m हे ॲज्युम केलं होतं, बरोबर. m ची व्हॅल्यू काय, m ची व्हॅल्यू पुट करूयात. m ची व्हॅल्यू 1/4 आहे, बरोबर. ते पुट केली तर आता म्हणजे काय आलं, 3x + y = 4. जरी तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तरी हेच येणार, म्हणजेच 3x + y. ओके, हे आपलं झालं इक्वेशन नंबर 3, 4, 5. सेम आता n च्या बाबतीत पण आपण एक इक्वेशन बनवू शकतो, कारण n ला पण आपण काय अजून केलं होतं, तर 1/3x - y = n असं आपण ॲज्युम केलं होतं ना. तर n ची व्हॅल्यू आपण पुट करून घेऊया त्याच्यामध्ये. 1/3x - y = n म्हणजे 1/2. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात म्हणजे काय येईल, 3x - y = 2. आलं, हे झालं इक्वेशन 6. आता इक्वेशन नंबर 5 आणि इक्वेशन नंबर 6 आपल्याला सॉल्व्ह करायचे सायमल्टेनियस. बघा, या ठिकाणी y ची साइन आणि कोएफिशियंट, y चा कोएफिशियंट किती आहे, 1 आहे. इथं पण 1 आहे. साइन प्लस आहे, इथं मायनस आहे. सरळ सरळ ॲडिशन करूयात. लेट्स डू ॲडिशन ऑफ इक्वेशन 5 अँड इक्वेशन 6. इक्वेशन नंबर 5 लिहून घेऊया एका खाली एक. 5 आणि 6. 6 काय आहे, 3x - y = 2. ॲडिशन करायचं आहे. हे गेले प्लस y आणि मायनस y कॅन्सल झाले. 6x = 6. सो x = 6/6 म्हणजे 1 झालं. x ची व्हॅल्यू 1 आली. आता ही x ची व्हॅल्यू 1 आपण कोणत्या पण इक्वेशन मध्ये पुट करू शकतो. कोणत्या पुट करायची, लेट्स पुट दिस व्हॅल्यू ऑफ x that is 1 in इक्वेशन 5. तर इक्वेशन 5 काय आहे आपलं, इक्वेशन 5 आहे 3x + y = 4.
एक्सची व्हॅल्यू 1 म्हणजे 3 इंटू 1 प्लस वाय इज इक्वल टू 4. 3 इंटू 1 म्हणजे 3 प्लस वाय इज इक्वल टू 4. दॅट इज वाय इज इक्वल टू 4 मायनस 3 अँड वाय इज इक्वल टू 4 मायनस 3 मीन्स 1. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 1 आणि वायची व्हॅल्यू पण 1 आली. म्हणजे सोल्युशन ऑफ गिवन simultaneous equation is 1 and 1. x ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू 1. बघा थोडंसं आहे कॉम्प्लिकेटेड, बट जर तुम्ही व्यवस्थित स्टेप बाय स्टेप गेलात आणि 2 व्हेरिएबल्सची व्हॅल्यू काढली, त्यानंतर 2 इक्वेशन सोडवले, तर इक्वेशन बघा, इक्वेशन काही इतके हार्ड नाही. फक्त इथं तुम्ही साईन चुकायचे नाहीये, इक्वेशन घेताना नंबर्स चुकायचा नाहीये, बस याच्याच दक्षता घ्यायची. आणि ते जर केलं तर तुम्ही फायनली एक्स आणि वाय या 2 व्हेरिएबलच्या आपण व्हॅल्यूज काढू शकतो. ठीक आहे, तर इतकं काय अवघड नाहीये आणि अवघड समजू पण नका. प्रॅक्टिसने व्यवस्थित एकदम पक्क केलं ना तर तुम्ही एकदा अतिशय फ्लोमध्ये येऊन आहे ना तुम्ही सोडू शकता कॉन्फिडेंटली. ठीक, पण प्रॅक्टिस महत्वाची.